आज जे आरएसएसच्या दावणीला बांधलेले जे लोक आहेत, ते लोक बोलतात की आम्हाला जे आरक्षण आहे, जे प्रतिनिधित्व आहे, ते स्वातंत्र्याच्या काळानंतर मिळाले आहे आणि कोणत्या महापुरुषांनी त्यांना दिलेलं आहे. तर त्यांनी कोणत्या महापुरुषांनी त्यांना आरक्षण कसे दिले, काय दिले, कोणी संसदेत मांडले, त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहावं आणि आमच्या लोकांचे प्रबोधन करावे. संविधान सभेमध्ये त्या काळी जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असा हा मोठा प्रवर्ग होता. त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 तास संसद सभेमध्ये चर्चा केलेली आहे आणि जात हा निष्कर्ष लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. एकटा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी संसदेच्या सर्व लोकांना टक्कर देत होता. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की डिसेंबर 1947 ते जानेवारी 1948 हा एक महिना, पुरा एक महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे काम बंद केले होते, संविधान लिहिण्याचे बंद केले होते. त्याच्या मागचे कारण असं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू, मुन्शी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरक्षण देण्यास नकार दिला होता. ते तर बोलले होते की आम्ही 5 किंवा 10 वर्षाकरता प्रतिनिधित्व देऊ, म्हणजे आरक्षण देऊ. व नंतर मुंशी यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलले होते, SC और ST यांना आरक्षण जर दिले तर सर्व समाजाला आम्हाला आरक्षण द्यावं लागेल. म्हणजे त्या काळी शीख असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, ईसाई असतील, ख्रिश्चन असतील, यांना आम्हाला आरक्षण द्यावं लागेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, त्यांची बरोबरी आमच्या बरोबर करू नका. आम्ही हजारो वर्ष आम्ही गुलाम होतो, आम्हाला बरोबरी येण्याकरता थोडा अवसर द्या. आपलं मुंशी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की आरक्षण हे संविधानामधूनच हटवा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्ही म्हणता की संविधान मधून हे आरक्षण हटवा, तर मी या मसुदा समितीमधूनच मी हटतो व तुमचे संविधान तुम्ही लिहा, असे ठणकावून सांगणारा आमचा बाप होता. पुन्हा काही दिवसांनी सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले व चर्चासत्र झाले. व चर्चासत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा मसुदा समितीचा जो राजीनामा आहे ते सरदार पटेलकडे दिला होता. व सरदार पटेल यांनी बाबासाहेबाला म्हणले, बाबासाहेब मी एवढा मूर्ख नाही की तुमचा राजीनामा घेण्याकरता. म्हणून सरदार पटेल यांनी तो राजीनामा बाबासाहेबांचा फाडून टाकला. व नंतर आपल्याला जे आरक्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालेले आहे, हे बाब लक्षात घेण्याची गरज आहे. आज जे आपण स्वाभिमानाने जगत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. SC ST यामधील ज्या SC मध्ये 59 जाती आहेत, ST मधील काही जाती आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, हे संविधान जे मिळाले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ह्या भारतामध्ये जन्मले नसते तर कुत्र्यापेक्षाही बेहतर हाल आज ह्या समाजाचे झाले असते. आज जशी कुत्री जशी रोडला मरून पडतात, त्यांना महानगरपालिका ग्रामपंचायत तरी उचलून घेऊन जाते, पण तुम्ही जर मरून पडले असते तर तुम्हाला उचललं देखील कोणी नसतं. म्हणून आज तुम्ही जे नोकरी करता, तुम्ही शिक्षण घेता, जो व्यवसाय करता, त्यावर माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. हाताच्या भाकरीवर तर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहेत, पण जी नोकरी करता, जे शिक्षण घेता, जो व्यवसाय करता,
त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे हाय रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल बोलताना 10 वेळेस विचार करा. आणि तुमची उंची किती, तुम्ही बोलता किती, ह्याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर टीका करणाऱ्यांनो, तुम्ही तेवढी तुमची वैचारिक पातळी एवढी वाढवा आणि नंतर आमच्या समाजासंगे वैचारिक लेवल करून वादविवाद करा. आज जे काही स्वाभिमानाने जगत आहात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहेत, हे विसरू नका. म्हणून नामदेव ढसाळ म्हणतात की डॉक्टर आंबेडकर आज जे काही आमचे आहे, हे जगणे, हे मरणे, हे शब्द, हे जीव, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि हे वास्तव, ही भूक आणि ताण, ही सर्व पुण्याई भीमामुळे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे आहे. म्हणून जे तुम्हाला आरक्षण भेटलेले आहे ते आमच्या बापाचा त्याग आहे. असं तुम्हाला फुकट आरक्षण भेटलेलं नाही, हे लक्षात ठेवा. जय भीम, नमो बुद्धाय.